शिक्षक, अशा एका जागेचं नाव सांगा जी बनवली तर माणसाने आहे पण तो तिथे जाऊ शकत नाही. बंड्या: गुरुजी, महिला शौचालय. उत्तर ऐकून गुरुजींनी बंड्याला वर्गाचा मॉनिटर बनवलं. बायको: या शर्टवर खूप छान दिसत आहात तुम्ही. नवरा: किती पण चापलुसी कर पण तुला नवीन साडी मिळणार नाही. बायको: फक्त शर्टच चांगला आहे, तोंड तसंच आहे कुत्र्यासारखं. उन्हाळ्यात मुंबईकर समुद्र फिरायला जातात आणि पावसाळ्यात समुद्र मुंबई फिरायला येतो. नातू आजीला: आजी आजी, तू नाटकात काम करतेस का? आजी: नाही, पण तुला कोणी सांगितलं की मी नाटकात काम करते? नातू: दुपारी तू मंदिरात गेली होतीस ना, तेव्हा आई आपल्या मैत्रिणींना सांगत होती की म्हातारी आजकाल खूप नाटकं करायला लागली. पैशाची चिंता करू नये, बायको ही घरची लक्ष्मी असते. तुम्ही बायकोचे कपाट आवरायला घ्या, काही कमी पडणार नाही. भल्या भल्या माणसाची भूक मरून जाते जेव्हा बायको म्हणते, जेवण करून घ्या, नंतर थोडं बोलायचं आहे. एसटीत बायकोला उलटी आली. मी कंडक्टरला सहज म्हणालो, अहो गाडी थांबवा, माझ्या बायकोला उलटी करायची आहे. सगळे जोरात हसले. का बरं? अरेंज मॅरेजवाल्यांच्या घरामध्ये बाळ जन्माला येतं आणि लव्ह मॅरेजवाल्यांच्या घरामध्ये प्रेमाची निशाणी. नवरा आणि बायको या दोघांची काय मस्त व्याख्या केली. सलाम या व्याख्याला. आठवून आठवून भांडते ती बायको असते आणि विसरल्याने बोलणी खातो तो नवरा असतो. बायको: अहो, तुम्हाला कॅन्सर झालेला असताना एड्स झाला आहे असे सर्वांना का सांगता? नवरा: कारण मी मेल्यावर तुला कोणी करू नये म्हणून.